नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न आपण बघणार आहोत. 10 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिले सौर शहर कोणते? भारतातील पहिले सौर शहर कोणते? या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे पहा, सौर शहर म्हटलं आहे. या ठिकाणी पहिलं अक्षर आहे स आणि या स वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. काय? सांची मध्य प्रदेश. सांची मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न पहा, अरुणोदय हे वृत्तपत्र कोणाचे आहे? पर्याय पहा, बाबा पदमनजी, गोपाळ गणेश आगरकर, बाबा आढाव, काशीनाथ विष्णू फडके. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर योग्य उत्तर आहे काशीनाथ विष्णू फडके. काशीनाथ विष्णू फडके. वृत्तपत्र कोणतं आहे? अरुणोदय. अरुणोदय. पुढचा प्रश्न पहा, कृषी दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पर्याय आहे 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 5 जुलै, 1 जुलै. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 जुलै. कृषी दिन 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. मित्रांनो, वरील कडव्यातील अलंकार ओळखा. काय म्हटलं आहे? अलंकार ओळखा. हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पर्याय आहे यमक अलंकार, अनुप्रास अलंकार, रूपक अलंकार, दृष्टांत अलंकार. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार. काय म्हटलं आहे? लहानपण देगा देवा, देगा द द द वरून ध्यान ठेवायचं. दृष्टांत अलंकार. लहानपण देगा देवा, हा जो या ठिकाणी द आहे, या ठिकाणी द आहे, त्यावरून आपण दृष्टांत अलंकार असं ध्यानात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन पहा, बाबा पदमनजी, गोपाळ गणेश आगरकर, बाबा आढाव, काशीनाथ विष्णू फडके. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे बाबा पदमनजी. अरुणोदय हे आत्मचरित्र बाबा पदमनजी यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या पहिले एक प्रश्न पाहिला. पहा, या ठिकाणी काय म्हटलं आहे? अरुणोदय हे वृत्तपत्र कोणाचे आहे? काय म्हटलं आहे? अरुणोदय हे वृत्तपत्र म्हटलं तर काय म्हणायचं? काशीनाथ विष्णू फडके. आणि अरुणोदय नावाचंच काय आहे? आत्मचरित्र आहे. काय आहे? आत्मचरित्र आहे. ते कोणाचं आहे? तर बाबा पदमनजी. म्हणजे नाव सारखंच आहे, पण वृत्तपत्र जर म्हटलं तर काशीनाथ विष्णू फडके आणि आत्मचरित्र जर म्हटलं तर बाबा पदमनजी. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहे. ओके. आत्मचरित्र म्हटलं की बाबा पदमनजी आणि वृत्तपत्र म्हटलं की काय? काशीनाथ विष्णू फडके. ओके. पुढचा प्रश्न पहा, महसूल दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 1 जुलै, 15 जुलै, 15 सप्टेंबर, 1 ऑगस्ट. मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 ऑगस्ट. महसूल दिन 1 ऑगस्ट. महसूल दिन 1 ऑगस्ट. पुढचा प्रश्न पहा, सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे, या वाक्याचा काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, रीती वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. मित्रांनो, वाक्य कितीही मोठं असलं तर काय करायचं? शेवटी काय शब्द आहे ते बघायचे. काय? वाटत आहे. काय म्हटलं आहे? वाटत आहे. म्हणजे काय? त अधिक आहे. जर असं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे, जर त असला तर 100% अपूर्ण काळ असतो आणि आहे असला की 100% वर्तमान काळ असतो. मग योग्य उत्तर काय असणार आहे? अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ. वाटत आहे, त प्लस आहे. ओके. समजा मित्रांनो, एखादी गोष्ट मी म्हटलं घडत आहे, घडत आहे. काय म्हटलं? घडत आहे. कोणता काळ आहे? मग शेवटी काय आहे? त प्लस आहे. कोणता काळ? अपूर्ण वर्तमान काळ. ओके. इथे काय म्हटलं आहे? वाटत आहे, त प्लस आहे. ओके. म्हणजे त प्लस आहे असं असलं की 100% अपूर्ण वर्तमान काळ असतो. समजा या ठिकाणी जर असं असतं त प्लस वाटत होता, काय असतं?
समजा जर असं असतं वाटत होते असं असतं तर मग कोणता काळ असता मित्रांनो? हे बघा इथं काय आहे त, मग त प्लस होता होती होते जर असलं आपल्याला माहीत आहे त असला की अपूर्ण आणि होता होती असलं की काय असतो भूतकाळ असतो, मग त्यावेळेस अपूर्ण भूतकाळ झाला असता. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. वाटत आहे त्यामुळं काय अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या रंगाला सर्वाधिक अपवर्तन होतो? कोणत्या रंगाला सर्वाधिक अपवर्तन होतो? पर्याय पहा, लाल, निळा, जांभळा, हिरवा. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे जांभळा. जांभळ्या रंगाला सर्वाधिक अपवर्तन होतो. ओके. पुढचा प्रश्न पहा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य राजस्थान असून या राज्याने पंचायत राज पद्धतीचा स्वीकार कधी केला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 10 वेळा पोलीस भरतीला आणि 10 वेळापेक्षा जास्त वेळा तलाठी भरतीला प्रश्न विचारला गेलेला आहे. या ठिकाणी पर्याय पहा, 2 ऑगस्ट 1958, 1 जुलै 1962, 1 जून 1959 आणि 2 ऑक्टोबर 1959. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959. या दिवशी राजस्थान राज्याने पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ओके, 2 ऑक्टोबर 1959. पुढचा प्रश्न पहा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. काय म्हटलं आहे? सोनाली नेहमी माझ्या घरी येते. काय? सोनाली नेहमी माझ्या घरी येते. पर्याय पहा मित्रांनो, रीती वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ. मित्रांनो व्यवस्थित वाक्य वाचायचं आहे. सोनाली नेहमी माझ्या घरी येते याचा अर्थ असा होतो की सोनाली याच्या पहिले आपल्या घरी येत होती, आताही येते आणि इथून पुढे सुद्धा येणार आहे. मग असा जर अर्थ होत असला तर कोणता काळ असतो? रीती वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे रीती वर्तमान काळ. सोनाली नेहमी माझ्या घरी येते, रीती वर्तमान काळ. ओके. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? मित्रांनो या ठिकाणी पर्याय पहा, पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शनी. तर मित्रांनो मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगण्यापूर्वी एक छोटीशी ट्रिक सांगतो. पहा काय म्हटलं आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. तर मित्रांनो मंगळ हा जो ग्रह आहे या ग्रहाचे काही वैशिष्ट्य आहे. गुरु हा ग्रह आहे, या गुरुचे सुद्धा काही वैशिष्ट्य आहे आणि शनी हा ग्रह आहे, या ग्रहाचे सुद्धा काही वैशिष्ट्य आहे. मग नेमकं आपल्याला समजत नाही की मोठा ग्रह कोणता आणि छोटा कोणता. जरी आपल्याला उत्तर माहिती असलं परंतु जर काही कालांतराने म्हणजे 1 महिना 2 महिने आपल्या अभ्यासामध्ये गॅप पडला तर कधी कधी आपण विसरतो. मग काय करायचं? तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आपण लहान असताना शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो. कोणती प्रार्थना म्हणायचो? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं ध्यानात ठेवायचं. मग हे काय आहे? हा एक मंत्र आहे. हा मंत्र कशाचा आहे? तर गुरुची स्तुती करणारा मंत्र आहे. म्हणजे काय? गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, म्हणजे गुरु सर्वात महान आहे, गुरु सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे सर्वात मोठा आहे असा या मंत्राचा अर्थ होतो. आणि त्यावरून आपण लक्षात ठेवायचं आहे काय? सर्वात सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु. गुरु आपली ती जी प्रार्थना असते मित्रांनो, ती प्रार्थना आपण आठवायची म्हणजे आपलं उत्तर काय होईल? लक्षात राहील. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10 वर्षांनी जरी विचारलं आणि ही ट्रिक जर तुम्ही आपल्या लक्षात ठेवली तर 100% तुम्हाला या प्रश्न उत्तर बरोबर येईल. पहा आता पुढचा प्रश्न काय? या ठिकाणी 1 लाईनर प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पहलगाम हे जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे ज्याला या नावाने देखील ओळखते. कोणत्या नावाने? पहलगोम. पहलगोम. जे काही पहलगाम हे जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे त्याचंच नाव पहलगोम असं सुद्धा आहे. या नावाने सुद्धा त्याला ओळखले जाते. त्यानंतर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? तर 20 जिल्हे आहेत. किती आहेत? 20 जिल्हे. 20 जिल्हे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल कोण आहेत? मनोज सिन्हा. मनोज सिन्हा हे आहेत उपराज्यपाल. मित्रांनो जम्मू काश्मीर राज्यावर सध्या खूप चर्चा चालू आहे. लक्षात ठेवायचं आहे त्या राज्याशी संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या लक्षात ठेवायच्या आहे. पेपरला त्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा,
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर उमर अब्दुल्ला. उमर अब्दुल्ला लक्षात ठेवायचं आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आहेत. पुढचा प्रश्न पहा. जम्मू काश्मीर हे भारताचे केंद्रशासित प्रदेश केव्हा बनले? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 100% पेपरला येणार. मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जम्मू काश्मीर हे भारताचे केंद्रशासित प्रदेश केव्हा बनले? 31 ऑक्टोबर 2019 साल लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 2019. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. आपला शेवटचा प्रश्न आहे. दहशतवादी हल्ला झालेले पहलगाम हे ठिकाण जम्मू काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर अनंतनाग जिल्हा आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि त्या ठिकाणी पहलगाम हे ठिकाण आहे, सध्या चर्चेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 3 समानार्थी शब्द सांगणार आहे ज्यावर तलाठी भरतीला आजपर्यंत खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. ओके, तर पहा, कमळ हा शब्द आहे. कमळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? तर पहा, पद्म. पद्म म्हणजे काय? कमळ. अंबुज म्हणजे काय? कमळ. त्यानंतर पंकज म्हणजे काय? कमळ. सरोज म्हणजे कमळ. नीरज म्हणजे काय? कमळ. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, वहीमध्ये लिहून ठेवा. कमळ म्हणजे काय? पद्म. कमळ म्हणजे अंबुज. कमळ म्हणजे पंकज. कमळ म्हणजे सरोज आणि कमळ म्हणजे नीरज. ओके, पुढचा पहा, कपाळ. कपाळ म्हणजे काय मित्रांनो? तर कपाळ म्हणजे काय? ललाट. कपाळ म्हणजे काय? भाल. कपाळ म्हणजे काय? निढळ. बघा, ललाट, भाल आणि निढळ हे 3ही शब्द कपाळ या शब्दाला समानार्थी आहे. यावर मित्रांनो पोलीस भरतीला, तलाठी भरतीला प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि आता आपला शेवटचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण या शब्दाला समानार्थी शब्द पहा, वासुदेव, कन्हैया, केशव, माधव. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण, कन्हैया म्हणजे श्रीकृष्ण, केशव म्हणजे श्रीकृष्ण आणि माधव म्हणजे श्रीकृष्ण. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वपूर्ण जे काही मुद्दे होते, जे प्रश्न होते, सर्व कव्हर केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.